शिल्लक भाताचा थोडा वेगळा प्रकार पाहूया। तर असा भात ना खूप छान लागतो। एरवी तर आपण नुसतं कांदा हिरवी मिरची घालून असा फोडणीचा भात बनवतोच राहिलेल्या भातापासून, पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने। तर या ठिकाणी मी राहिलेला भात ना असं मोकळा करून घेतला आहे। थोडासा मसाला बनवून घेऊ। मसाल्यासाठी या ठिकाणी मी टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडा जास्त घेतले 10 ते 12 आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे। कोथिंबीरसुद्धा मूठभर घेतली। आल्याचे 1-2 छोटे तुकडे सुद्धा घ्यायचे आहेत आणि चवीनुसार लाल तिखट घेतलं आहे। यामध्ये थोडीशी हिरवी मिरची वापरली तरी चालेल, पण मी लाल तिखटामध्ये असं बनवत होते। तर वाटण करून घेतले पाणी न घालता असं। लगेचच फोडणीची तयारी करून घेऊ। तर हे बनवलेलं वाटण हे वापरून आपण राईस बनवतो आहे। तर भाज्यामध्ये कांदा घेतला आहे, सिमला मिरची आणि कोबी असा लांब लांब चिरला आहे। आवडीनुसार भाज्या घेऊ शकतो आपण। फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेते। तर आवडीनुसार भाज्या किंवा नुसतं कांदा पात वापरली ना तरीसुद्धा खूप छान राईस बनतो। तर तेल गरम झालं म्हणजे थोडंसं जिरं घातलं आहे, कांदा आणि भाज्या घालून घेतल्यात गरम तेलातनी परतवून घेऊ। त्या भाज्या खूप जास्त न शिजवता आपण नूडलसाठी वगैरे थोड्याशा ठेवतो ना, 80% इतपत शिजवून घ्यायच्यात किंवा असे तेलामध्ये परतवून घ्यायच्यात। व्यवस्थित जरा वेळ परतवून घेते आणि जे वाटण केले ना ते घालून आणि भात घालून परतवून घेऊ या पद्धतीने। नेहमी तर आपण कांदा मिरची घालून फोडणीचा भात बनवतोच, अप्रतिम असंच लागतो। पण या पद्धतीने थोडीशी लसणाची जी आपण चटणी बनवली ना, टोमॅटो कोथिंबीर लसूण असं घालून, तर त्या चटणीमुळे ना अगदी मस्त असा राईस बनला जातो। तर तुम्हाला थोडासा राईस जास्त असेल किंवा तिखट बनवायचं असेल ना, तर हे जे आपण वाटण बनवलं तर त्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखटाचा थोडा वापर जास्त करायचा किंवा मसाला थोडा जास्त बनवायचा। तर या ठिकाणी मी जे आपलं राईस घेतलं होतं ना शिल्लक राहिलेलं, तर त्यासाठी पुरेल इतकंच वाटण असं बनवलं आहे। तेलामध्ये कांदा सिमला मिरची पातळ असं लांब लांब कोबीचे काप होते ना, तर ते परतवले, वाटण घातलं आणि आता राहिलेला जो भात आहे ना तो घातला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते, थोडीशी साखरसुद्धा आवडत असेल तर घालायची। मिक्स करून या ठिकाणी थोडंसं वाफवून गरम करून आपला या ठिकाणी लेफ्ट राईसचं रेसिपी बोलूया। शिल्लक भात यापासून आपण असा फोडणीचा भात बनवला आहे आणि तयार झाला आहे। तर अगदी लहान मुलांना खूप आवडतो, या पद्धतीने नक्की बनवून पहा। नेहमी तर आपण नुसतं कांदा वगैरे परतवून असं बनवतो, छान होतोच, पण हे जे आपण चटणी बनवली ना लसूण चटणी, तर यामुळे एक वेगळीच अशी चव येते या भाताला आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल या पद्धतीने असाच बनला जातो। थोडंसं लिंबू पिळून घेते वरून, लिंबू नक्की पिळायचं आहे थोडासा शेवटी आणि मिक्स करून, असेल ना तर कांदा पात घालायची वरून शेवटी आणि मिक्स करून या ठिकाणी आपला राईस बनवून तयार झाला आहे। तर अगदीच राहिलेला शिळा भात बोलूया किंवा ताजा गरम भातालासुद्धा ना मुलं कधी कधी वरण भात खायला कंटाळा करतात, तर यावेळी ताज्या भाताला अशी फोडणी दिली ना तर खूप छान होतो। तर रायत्यासोबत कोशिंबिरीसोबत खाण्यासाठी ना अप्रतिम असा लागतो। पाहू शकता मस्त बनवून झाले। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा, तुम्हालासुद्धा हा राईस नक्की आवडेल। ते साधी सोपी रेसिपी आवडली तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला ना अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करा। तर तुम्ही कोणता लेफ्ट राईस रेसिपी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। तर पुन्हा भेटूया, धन्यवाद।